नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण एक नवीन जॉब अपडेट पाहणार आहोत। केंद्र सरकारी जॉब असणार आहे। डायरेक्ट इंटरव्ह्यूद्वारा तुमचं इथे सिलेक्शन होऊन जाणार आहे। सर्व माहिती आपण या व्हिडिओद्वारे पाहून घेऊया, ज्यामध्ये सॅलरी किती भेटणार आहे तुम्हाला, अर्ज कसा करायचा आहे, कोण इथे अर्ज करू शकता, वयोमर्यादा काय आहे, अर्जाची पद्धत, वेतन, अर्जाची फी आहे का नाही, आपल्याकडे PDF आहे ते 5 मिनिटात आपण समजून घेणार आहोत। इथे नोकरीचे प्रकार कोणते असणार आहे, निवड प्रक्रिया काय आहे, शेवटची तारीख काय असणार आहे, पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला नक्कीच समजून जाणार आहे। त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा पहिल्यांदाच आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण आपल्या चॅनलवरती दररोज वेगवेगळे अपडेट्स असतात, जॉब रिलेटेड आहे, त्यानंतर नवीन जी योजना आलेल्या असतात त्याची सुद्धा सर्व माहिती आपल्या चॅनलवर असते। सो नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर आजची जी सविस्तर माहिती आहे ते पाहून घेऊया। आपल्याकडे PDF आहे, ऑफिशियल PDF आहे, ऑफिशियल वेबसाईटवरून आपण पाहत आहोत। इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च यांच्याकडून अपडेट आलेली आहे। जॉब लोकेशन पुणे असणार आहे। गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून ही अपडेट आलेली आहे। वॉक इन इंटरव्ह्यू और रिटन टेस्ट टू फिल अप द टेम्पररी कॉन्ट्रॅक्च्युअल प्रोजेक्ट पोझिशन्स। आता इथे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती जॉब असणार आहे हे लक्षात येत आहे। त्यानंतर इथे नेम ऑफ पोस्ट बघूया। प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट आहे। डेट अँड टाइम बघा, 25/9/2024 25 सप्टेंबर 2024 रोजी तुमचं इथे इंटरव्ह्यू होणार आहे। सकाळी 9 वाजल्यापासून, म्हणजे त्याच्या आधी तुम्हाला तिथे पोहोचावं लागणार आहे। नंबर ऑफ पोस्ट 1, एज लिमिट 35 वर्ष आहे। सॅलरी बघा 28,000 असणार आहे आणि 28,000 पर मंथ प्लस HRA ॲज ॲडमिशेबल। इसेन्शियल क्वालिफिकेशन 3 इयर्स ग्रॅज्युएट इन सायन्स, एन्थ्रोपॉलॉजी, सायकोलॉजी, सोशल वर्क, हेल्थ सायन्स, पॉप्युलेशन सायन्स अँड अलाइड सब्जेक्ट फील्ड प्लस 3 इयर्स एक्सपिरियन्स ऑफ मास्टर्स इन सायन्स सब्जेक्ट, हे इसेन्शियल क्वालिफिकेशन असणार आहे। डिझायरेबल क्वालिफिकेशन काय आहे बघा, ॲडिशनल क्वालिफिकेशन अँड 2 इयर एक्सपिरियन्स इन फील्ड ऑफ ट्रेनिंग, काउन्सिलिंग आणि रिसर्च प्रोजेक्ट। म्हणजे या जॉबसाठी तुम्हाला, या पदासाठी प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट इथे 2 वर्षाचे एक्सपिरियन्स असणे गरजेचं आहे। तुमचं ग्रॅज्युएशन इन सायन्स किंवा हे जे फील्ड्स दिलेले आहेत, एन्थ्रोपॉलॉजी, सायकोलॉजी, सोशल वर्क, यामधून तुमचं झालेलं पाहिजे आहे। त्यानंतर इथे सेकंड जी पोझिशन आहे बघा, प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट सेकंड, 3 इथे जागा असणार आहेत। 30 इयर्स पर्यंत एज लिमिट आहे। 20,000 पर्यंत सॅलरी असणार आहे। इसेन्शियल क्वालिफिकेशन डिप्लोमा प्लस 12 इन सायन्स तुमचं झालेलं पाहिजे आहे। डिप्लोमा इन MLT, DVMT, सोशल वर्क प्लस 5 इयर्स एक्सपिरियन्स इन क्लिनिकल लॅबोरेटरी, काउन्सिलिंग आणि सोशल वर्कमध्ये झालेलं पाहिजे आहे। त्यानंतर प्रोजेक्ट नर्स आहे। इथे 30 इयर्स एज लिमिट आहे। एक जागेसाठी आहे। 20,000 सॅलरी भेटणार आहे। मिनिमम सेकंड क्लास और इक्विवलेंट CGPA 3 इयर जनरल नर्सिंग तुमचं झालेलं पाहिजे आहे। ज्युनियर प्रोजेक्ट असिस्टंट आहे। इथे 25 इयर्स एज लिमिट आहे। एक जागा आहे। 16,000 इथे सॅलरी भेटणार आहे। इथे 12th क्लास और इक्विवलेंट फ्रॉम रिकॉग्नाइज्ड बोर्ड, म्हणजे तुमचं 12वी झालेली पाहिजे आहे। त्यानंतर इंग्लिशमध्ये तुमचं टायपिंग 35 वर्ड पर मिनिट स्पीड असायला पाहिजे। हिंदीमध्ये 30 वर्ड पर मिनिट और 10,500 kdp और 9,000 kdph इन हिंदी लागणार आहे। डिझायरेबल क्वालिफिकेशन बघा, इथे ग्रॅज्युएट इन एनी डिसिप्लिन्स विथ 2 इयर एक्सपिरियन्स इन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क्स, तुम्हाला एक्सपिरियन्स इन कॉम्प्युटर वर्क पाहिजे आहे। एक्सपिरियन्स ऑफ वर्किंग इन रिसर्च स्टडीसुद्धा पाहिजे आहे। नंतर डेटा एंट्री ऑपरेटरसाठी आहे ग्रेड B, 28 वर्षे एज लिमिट आहे। 18,000 पर्यंत इथे सॅलरी भेटणार आहे। 12वी पास तुम्ही इथे चालणार आहे। त्यानंतर इथे बॅचलर्स डिग्री फ्रॉम ए रेकग्नाइज्ड इन्स्टिट्यूशन, इथे कोणतेही एक्सपिरियन्सची माहिती दिलेली नाही बघा, की या पदासाठी एक्सपिरियन्स लागणार आहे का नाही, ते काही सांगितलेलं नाही। म्हणजे तुम्ही फ्रेशर असो तर नक्कीच ॲप्लिकेशन करू शकता। प्रोजेक्ट ड्युरेशन इनिशियली फॉर अ पिरियड ऑफ 4 मंथ सांगितलेलं आहे। 25/9/2024 रोजी सकाळी 9 ते 10 मध्ये तुम्हाला रिपोर्टिंग टाइम आहे। कॅन्डिडेट्स अरायव्हिंग लेट 10 AM विल नॉट बी एंटरटेन अंडर एनी सर्कमस्टन्सेस सांगितलेलं आहे। प्लेस ऑफ इंटरव्ह्यू सांगितलेलं आहे। या ॲड्रेसवरती तुमचा इंटरव्ह्यू होऊन जाणार आहे। वॉक इन इंटरव्ह्यू और रिटन टेस्ट इफ द नंबर ऑफ एलिजिबल कॅन्डिडेट्स इज मोर दॅन 30, हे सुद्धा सांगितलेलं आहे। म्हणजे वॉक इन इंटरव्ह्यू तर होणारच आहे, पण जर 30 पेक्षा जास्त कॅन्डिडेट्स जर वाढले तर इथे रिटन टेस्टसुद्धा होऊ शकतं। सिलेक्शन प्रोसिजर सांगितलेलं आहे। त्यानंतर इथे व्हेन्यू टाईमला तुम्ही 10च्या आत तुम्हाला पोहोचायचं आहे। एज कन्सेशन दिलेलं आहे बघा, एज रिलॅक्सेशन इज ॲडमिसेबल इन रिस्पेक्ट टू द SC ST OBC कॅन्डिडेट्स, हे संपूर्ण माहिती आहे। इथे जॉबचं लोकेशन पुणे असणार आहे, लक्षात घ्यायचं आहे। मुलाखतीद्वारा किंवा रिटन टेस्टद्वारा तुमचं सिलेक्शन होणार आहे। 25 सप्टेंबर 2024 हे तुमचे मुलाखतीचे दिनांक असणार आहे। नोकरीचे ठिकाण पुणे। सॅलरी बघा, तुम्ही 12,000 पासून सुरुवात आहे। त्यानंतर वेगवेगळ्या पदानुसार वेगवेगळी इथे सॅलरी भेटून जाणार आहे। कोणतेही फी नाही, कंत्राटी जॉब असणार आहे, केंद्र सरकारी जॉब आहे। महाराष्ट्रातील सर्व उमेदवार नक्कीच इथे अर्ज करू शकणार आहात। यामध्ये काही अडचण असेल, क्वेश्चन असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा। व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।